नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण इयत्ता 6वीच्या गणिताचं प्रकरण 3 पूर्णांक संख्या या पूर्णांक संख्यांची ओळख आपण मागच्या तासाला करून घेतलेली आहे। या पूर्णांक संख्या का गरज पडली पूर्णांक संख्यांची, नैसर्गिक संख्यांपासून आपण सुरुवात केली होती, नंतर नैसर्गिक संख्यांच्या विस्ताराची गरज पडली, पूर्ण संख्यांचा समूह तयार झाला, त्याच्याही पुढे गेलो आपण, त्या पूर्ण संख्या सुद्धा कमी पडायला लागल्या आपण आपल्याला गणित करताना, गणितावरील विविध क्रिया करताना, आणि त्यानंतर मग आपण आलोय पूर्णांक संख्यांपर्यंत। पूर्णांक संख्या म्हणजे काय? सर्व पूर्ण संख्या आणि त्यांच्या विरुद्ध संख्या किंवा सर्व धनपूर्णांक आणि त्या धनपूर्णांकांच्या विरुद्ध संख्या आणि शून्य या सर्वांना मिळून म्हणतात पूर्णांक संख्या। यावर्षी या 6वीच्या वर्गामध्ये आपल्याला पूर्णांक संख्यांची ओळख आणि त्याचबरोबर या पूर्णांक संख्यांची बेरीज आणि वजाबाकी आपल्याला शिकायची आहे। आजच्या आपल्या या पाठामध्ये आपण पूर्णांक संख्यांची बेरीज कशी करायची हे आपण आजच्या या पाठामध्ये बघणार आहोत। आणि पूर्णांक संख्यांची बेरीज करताना कशाची काळजी घ्यायची, कशावर आपण लक्ष द्यायचे, कोणत्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यायचे म्हणजे आपल्याकडून चुका होणार नाही। तर फळ्यावरती मी 1 2 3 गणित फळ्यावरती मी मुद्दाम दिलेले आहे। फळ्यावरती मी हे 1 नंबरचं गणित आहे, हे 2 नंबरचं गणित जरा या बाजूला घेऊया, हे 2 नंबरचं गणित आणि 3 नंबरचं गणित या ठिकाणी मी लिहिलेलं आहे। पहिल्यांदा काय लिहिलं? 1 नंबरचं गणित आहे, फळावरती बेरजेचं गणित, 5 मध्ये 7 मिळवा। दुसऱ्या प्रकारे हे वाचायचे आपल्याला, धन 5 मध्ये धन 7 मिळवा। या धन हे दोन्ही धनपूर्णांक आहेत आणि या दोन धनपूर्णांकांची बेरीज या ठिकाणी मी तुम्हाला बेरजेचं गणित दिलेलं आहे। गणित नंबर 2 आहे, ऋण 5 मध्ये ऋण 7 मिळवा किंवा ऋण 5 अधिक ऋण 7। त्यानंतर 3 नंबरचं गणित आहे, धन 5 मध्ये ऋण 7 मिळवा। लक्षात घ्या, गणिताचं नीट आपल्याला वाचन देखील जमलं पाहिजे। धन 5 मध्ये मिळवा धन 7, धन 5 मध्ये मिळवा धन 7। 2 नंबरचं गणित आहे, ऋण 5 मध्ये मिळवा कोण? ऋण 7। 3 नंबरचं गणित आहे, धन 5 मध्ये मिळवा ऋण 7। आता या ठिकाणी आपण प्रत्यक्ष बघूया, हे आपण मागे शिकलेलो आहोत। धन 7 आणि 5 झाले, इथं बरोबर उत्तर आलं धन 12। धन कोणता म्हणतोय मी आता, हे आपण धन ऋण बोलायचंच या ठिकाणी। जोपर्यंत आपल्याला आपला कन्सेप्ट पक्का होत नाही तोपर्यंत धन आणि ऋण आपण बोलायचंच आहे। संख्येच्या पुढं ऋण चिन्ह असेल तर ऋण म्हणायचं आणि धन असेल तर धन। धन जेव्हा असतं तेव्हा काही चिन्ह नसतं, लक्षात ठेवायचं। इथं 5च्या पुढे बघा कुठलंही चिन्ह नाही म्हणजे ही संख्या धनपूर्णांक आहे। आता बघा, ऋण 5 मध्ये ऋण 7 मिळवा, काय करायचं? ऋण 7 मध्ये ऋण 7 मिळवायचे आहे। त्यावेळेला हे चिन्ह लक्षात न घेता 5 आणि 7 ची बेरीज केली, ती आली 12 आणि दोन्हींचं चिन्ह समान आहे, याला ऋण चिन्ह दिलं, उत्तर आलं ऋण 12। उत्तर आलं ऋण 12। त्यानंतर इकडे जाऊया आता गणित नंबर 3,
एक संख्या एक धन आहे. काय वाचूया आपण गणित. धन 5 मध्ये मिळवा. मी काय म्हटलं, धन 5 मध्ये मिळवा. धन 5 इथं कुठलं चिन्ह नाहीये म्हणून ही असलं तरी आता इथं 5च्या पुढे मी अधिक चिन्ह दिलं. काय धन 5 हे चिन्ह नाही दिलं तरी चालतं किंवा ते अशा प्रकारे धनसंख्येच्या पुढे हे असं चिन्ह देण्याचा प्रकार नाही. आपण वाचतानाच काय म्हणायचं, डायरेक्ट ही संख्या धन आहे वाचा. धन 5. धन 5 मध्ये ऋण 7 मिळवा. हे क्रियावाचक चिन्ह, मिळवा काम सांगणारं चिन्ह. हे पहा, हे देखील काम सांगणारं चिन्ह आहे. काय काय काम सांगितलं या चिन्हाने आपल्याला? अधिक म्हणजे बेरीज करा. कोणाची बेरीज करायला सांगितली आहे? धन 5 आणि धन 7 यांची बेरीज. इथं ऋण 5 आणि ऋण 7 यांची बेरीज हे काम सांगणारे चिन्ह, क्रियावाचक चिन्ह. आणि हे देखील धन 5 मध्ये मिळवा ऋण 7. धन 5 आणि ऋण 7 ची बेरीज करा, काम सांगणारे चिन्ह. करूया बेरीज आता. आता या ठिकाणी विशेष लक्ष द्या. एक पूर्णांक धन आणि एक ऋण, भिन्न चिन्ह, भिन्न चिन्ह. अशा वेळेला बेरीज करताना काय करायचं? दिसणारी जी मोठी संख्या आहे, कोण दिसते मोठी संख्या तशी पाहायला गेलं तर लक्षात ठेवा तो पुढचा भाग आहे. परंतु इथं दिसायला हे 7 मोठे वाटतात आपल्याला, परंतु ऋण संख्या जेवढी मोठी तेवढी छोटी. लक्षात ठेवा, ऋण संख्येपेक्षा धन संख्या कधीही मोठी. शून्य देखील मोठा. हे आपण पुढे शिकणारच आहोत, शिकलेलो देखील आहोत. म्हणून आता दिसायला 7 मोठे दिसतात, पण बेरीज करताना मोठ्यातून छोटी बेरीज नाही करायची. आता मोठ्यातून छोटी काढा, वजा करा. किंवा हा जो कन्सेप्ट आहे लक्षात घ्या. उत्तर एकदा काढून घेऊया. 7 मधून मोठ्या संख्येतून छोटी गेली, 7तून 5 गेले, 2 उत्तर आलं आणि मोठ्याचं चिन्ह दिलं. लक्षात ठेवा, या आपण सेपरेट बघूया. भिन्न चिन्हांचं समान चिन्हांच्या क्रिया आपण पहिल्यांदा करून घेऊया. याऐवजी दुसऱ्या संख्या घेऊया. समान पहिली गोष्ट ही 2 समान चिन्हांची, 2 धन संख्या, दोन्ही धन, 2 धन संख्यांची बेरीज, 2 धन संख्यांची बेरीज. लक्षात घ्या, 2 धन संख्यांची बेरीज. एक दोन्ही धन संख्या पहा आपण 5 किंवा 5पेक्षा वेगळी घ्या. 9 अधिक 4, धन 9 अधिक धन 4 बरोबर उत्तर आलं. दोन्ही धन समान चिन्ह. कोणाचं समान चिन्ह? हा धन पूर्णांक आहे, नसल्यावर याच्या पुढे चिन्ह असणारे धन म्हणजे हे असं चिन्ह असणारे धन चिन्ह. धन 9 अधिक धन 4, दोन्ही धन दोघांची बेरीज करा. 9 4 13 आणि उत्तराला चिन्ह धन. ते नाही दिलं तरी चालतं, असतंच मुळात. एक नंबर झालं. दुसरं 6 अधिक 3, दोन्ही पण धन 6 अधिक धन 3 बरोबर झाले. 6 आणि 3 9, चिन्ह धन 9. धन 6 अधिक धन 3 बरोबर धन 9. लक्षात ठेवा, दोन्ही धन पूर्णांक. त्यावेळेला काय केलं आपण? दोघांची बेरीज केली आणि धन चिन्ह याला आहेच, नसल्यावर इथं धन चिन्ह असतं, अधिकचं चिन्ह. ठीक आहे. आता यानंतर दुसरा पॉइंट आहे आपल्याला 2 ऋण संख्यांची बेरीज. 2 ऋण संख्यांची बेरीज, ऋण संख्यांची बेरीज, बेरीज किंवा समान चिन्हांची, याला आपण बेरीज. बरोबर पहा. 1 नंबर ऋण 5 अधिक ऋण 4, ऋण 5 मध्ये मिळवा ऋण 4 बरोबर उत्तर आलं. दोन्हींचं चिन्ह समान. दोन्ही पूर्णांक संख्या जी आहे ह्या ऋण आहे, दोन्हींचं चिन्ह समान आहे. ऋण 5 आणि ऋण 4 दोन्हींचे चिन्ह समान
आणि मग दोन समान चिन्हांची बेरीज, मग बरोबर आली 5 आणि 4 झाले 9 9 आणि समान चिन्ह असल्यामुळे याला ऋण चिन्ह द्या. हे आलं उत्तर ऋण 9. दुसरं गणित बघूया आपण आता. ऋण 7 अधिक ऋण 5, डबल चिन्ह असल्यामुळे मी या संख्येला इथे कंस केला. ऋण 7 अधिक ऋण 5 बरोबर 7 आणि 5 झाले 12 बरोबर ऋण 12. अशा प्रकारे या गोष्टीमध्ये लक्षात ठेवा, दोन्ही समान चिन्ह आहे का, ऋण 5 आणि ऋण 4 यांची बेरीज, दोन समान चिन्हांच्या संख्यांची बेरीज करायची आणि आलेल्या उत्तराला ऋण चिन्ह द्यायचं. इथं पण तेच. आता हे दोन गणित आपण भिन्न दोन्ही प्रकारच्या बघूया. म्हणजे या दोन्ही संख्या ज्या आहेत, दोन धन संख्यांची बेरीज, दोन्ही धन आणि दोन्ही ऋण. बघा 4 अधिक 5, दोन धन संख्यांची बेरीज 5 आणि 4 झाली 9. ऋण 4 अधिक ऋण 5 तेच घेतलं, दोन्हीचं चिन्ह समान तेव्हा उत्तर आलं ऋण 9. दोन समान चिन्हांची बेरीज कशी करणार आपण, दोन्ही ऋण संख्यांची बेरीज करायची ऋण 9 आणि ऋण उत्तर आलेल्या उत्तराला ऋण चिन्ह दिलं. दोन्ही धन पूर्णांक आहेत, बेरीज करून घ्यायची धन उत्तर धन चिन्ह. आता गंमत अशी आहे, आता याच्या विरुद्ध भिन्न चिन्हांची बेरीज, काय भिन्न चिन्ह म्हणजे नेमकं काय, भिन्न चिन्ह कोणते, 1 नंबरचं गणित 5 अधिक ऋण 3 भिन्न चिन्ह. लक्षात ठेवा, धन 5 अधिक ऋण 3, एकाचं चिन्ह धन, या 5चं धन पूर्णांक आणि एक ऋण पूर्णांक बरोबर उत्तर आलं. अशा वेळेला बेरीज नाही करायची, मग मोठ्यातून छोटी गेली आणि मोठ्याचं चिन्ह दिलं. मोठ्यातून छोटी कोण गेली, 3 गेली, 5 मधून 3 गेले, 2 उत्तर आलं, मोठ्याचं चिन्ह आलेल्या उत्तराला मोठ्याचं चिन्ह दिलं. आता हेच जरा उलट करूया आपण, हेच उलट करूया. ऋण 5 अधिक 3 बरोबर दिसायला मोठी कोण आहे, जरी ही ऋण संख्या छोटीच असते धनपेक्षा, परंतु सध्या आपण दिसायला मोठी असणारी दिसायला मोठी दिसणारी ऋण 5 आहे. 5 मधून 3 गेले आणि मोठ्याचं चिन्ह दिलं आलेल्या उत्तराला. 5तून 3 गेले 2, आलेल्या उत्तराला मोठ्याचं चिन्ह. यानंतर हेच गणित 3 नंबरचं. अशा प्रकारे ही बेरीज झाली पूर्णांकांची बेरीज. या 2-3 प्रकारची उदाहरणे आपल्याला येऊ शकतात. हे ऋण चिन्ह इकडे किंवा पलीकडे जाईल. हे तीनही गणित आपण एकदा परत बघूया. लक्ष द्या इकडं, तीनही 1 नंबरचं गणित 5 अधिक 3 दोन धन संख्यांची बेरीज बरोबर आली 8. 2 नंबर हेच गणित ऋण 5 अधिक ऋण 3 बरोबर उत्तर आलं ऋण 8. दोन समान चिन्हांची बेरीज. आणि 3 नंबर ऋण 5 अधिक 3 बरोबर उत्तर आलं. अशा वेळेला काय करायचं, बेरीज न करता मोठ्यातून छोटी गेली, मोठ्याचं चिन्ह दिलं ऋण 2. आता हेच 5 अधिक ऋण 3 हे ऋण चिन्ह या पूर्णांकाला दिलं, मोठ्यातून छोटी गेली बरोबर उत्तर आलं 2, मोठ्याचं चिन्ह. अशा प्रकारे आपण या ठिकाणी पूर्णांकांची बेरीज शिकलो. पण आपण चला संख्या रेषेकडे वळूया. आता थोडंसं संख्या रेषेची ओळख आपण मागेच करून घेतलेली आहे, तरी पण लक्षात ठेवा ही संख्या रेषा पूर्णांक संख्यांची संख्या रेषा. या संख्या रेषेवर ही संख्या रेषा मी सर्व पूर्णांक संख्या दाखवल्या. या संख्या रेषेचे मी हे हाईचा आरंभ बिंदू 0 आणि बरोबर 0 पासून उजवीकडे समान एकक अंतरावर त्याचे भाग केले आणि मी 0च्या उजवीकडे हे समान अंतरावर समान एकक अंतरावर
धन पूर्णांक दाखवले. लक्षात ठेवा, शून्याच्या उजवीकडे हे धन पूर्णांक असतात संख्या रेषेवर आणि शून्याच्या डावीकडे हे ऋण पूर्णांक. तर लक्षात ठेवा, 4 पेक्षा ऋण 4 पेक्षा 3 मोठा, 3 पेक्षा ऋण 2 मोठे, ऋण 2 पेक्षा ऋण 1 मोठा आणि ऋण 1 पेक्षा 0 मोठा. 0 हा सर्व ऋण संख्यांपेक्षाही मोठा आहे. लक्षात घ्या. तर डावीकडची संख्या कोण आहे? 4, उजवीकडे 3. लक्षात घ्या, शून्याच्या डावीकडे, डावी बाजू ही बाजू, शून्याच्या डावीकडे ऋण पूर्णांक संख्या असतात आणि शून्याच्या उजवीकडे धन पूर्णांक संख्या असतात. तर एक प्रकारे पहा, शून्याच्या उजवीकडे 1 2 3 4 यांच्यात विरुद्ध संख्या येत्या. ऋण 1 ऋण 2 ऋण 3 ऋण 4. ऋण 1 ची विरुद्ध ऋण 1, धन 2 ची विरुद्ध ऋण 2, धन 3 ची विरुद्ध ऋण 3 आणि धन 4 च्या विरुद्ध ऋण 4. एक गोष्ट लक्षात घ्या, डावीकडच्या संख्येपेक्षा उजवीकडची संख्या ही 1 1 न मोठी होत गेली. मग ऋण 4 पेक्षा ऋण 3, ऋण 1 न मोठे, 1 1 न मोठे येते. डावीकडच्या संख्येपेक्षा पूर्णांकापेक्षा पुढचा पूर्णांक 1 1 न मोठा होत गेला. मग ऋण 1 गुण 0 1 न मोठा, 0 गुण 1 हा 1 2, 1 पेक्षा 2 1 न मोठा, 2 पेक्षा 3 1 न मोठे असे. तर डावीकडच्या संख्येपेक्षा उजवीकडची संख्या मोठी मोठी होत जाते 1 1 न. चला, संख्या रेषेवर आपल्याला बेरीज आणि वक्र, आपण पूर्णांक संख्यांची बेरीज संख्या रेषेचा वापर करून देखील करू शकतो. पूर्णांक संख्यांची बेरीज हेच उदाहरण आपण संख्या रेषेचा वापर करून देखील सोडवू शकतो. उदाहरणार्थ बघा, काय मी दिले? ऋण 3 अधिक धन 2. ऋण 3 मध्ये धन 2 मिळवा. मग 3 कुठे आला संख्या रेषेवर? ऋण 3 या ठिकाणी ऋण 3 आला, या ठिकाणी आला ऋण 3. मग ऋण 3 मध्ये धन 2 मिळवा. मग लक्षात ठेवा, तुमची चूक होणार काय? धन 2 इथे, मग तुम्ही काय करणार? डायरेक्ट काही जण इथे जाणार नाही. पहिल्या संख्या घेतली आपण ऋण 3 पूर्णांक अधिक धन 2 मध्ये मिळवा. धन संख्या या उजवीकडे असतात म्हणून 2 घरे, 2 स्थळ, 2 एकक अंतर आपल्याला उजवीकडे जायचे. मग 2 एकक अंतर 3 पासून, ऋण 3 पासून हे 1 एकक अंतर आणि हे 2 एकक अंतर, हे 1 एकक अंतर आणि हे 2. उत्तर आलं आपलं ऋण 1. बरोबर, उत्तर आलं आपलं ऋण 1. हे उत्तर आलं. 2 नंबरचं गणित आपण घेऊया. त्यासाठी ऋण 5 नाहीचे आपल्या संख्या रेषेवर आपण 4 घेऊया. ऋण 4 किंवा 4 अधिक ऋण 3. चला, आपला 4 कुठे? पहिला पूर्णांक धन 4 संख्या रेषेवर या ठिकाणी धन 4 आणि त्यामध्ये मिळवायचे आहेत आपल्याला ऋण 3. ऋण संख्या डावीकडे असतात. मग आपण इथून निघालो 4 पासून आणि आपल्याला आता डावीकडे जायचे. मग किती स्थळ किती मिळवायचे? ऋण 3. मग आपल्याला 3 स्थळे म्हणजे 3 एकक अंतर, हे 1 एकक अंतर, हे 2 आणि हे 3. आपलं उत्तर येईल 1. काय उत्तर येईल आपलं? 1. बरोबर, उत्तर आलं धन 1. याच पद्धतीने आणखी एक गणित आपण घेऊ शकतो. 2 अधिक ऋण 5. चला, 2 कुठं आला? आपला 2 आहे या ठिकाणी, 2 पूर्णांक, धन पूर्णांक 2. 2 धन इथे आणि त्या 2 धन मध्ये मिळवायचे आपल्याला ऋण 5. मग ऋण 5 म्हणजे पुढे जायचं नाही, ऋण 4 ऋण 5 असं नाही. मग 5 स्थळे, 5 एकक अंतर आपल्याला ऋण संख्येकडे म्हणजे डावीकडे जायचे. मग 1 1 ऋण 2 पासून निघूया. ऋण 2 पासून निघालो 1 2 3 4 आणि 5. आपलं उत्तर आलं ऋण 3. बरोबर, ऋण 3. याच पद्धतीने तुम्ही संख्या रेषेचा वापर करून अशा प्रकारे बेरीज करू शकता. ठीक आहे, धन्यवाद.